नमस्कार पालक, शिक्षक व विद्यार्थी मित्रांनो, झंकार आपल्यासाठी घेऊन येत आहे इयत्ता 3चा पूर्ण अभ्यासक्रम या आमच्या YouTube चॅनलवर. तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना पण शेअर करायला विसरू नका. पाठ 17. सुंदर दात, स्वच्छ शरीर. लहानपणी आपल्याला जे दात येतात त्यांना दुधाचे दात म्हणतात. ते 7व्या-8व्या वर्षी पडतात. त्यानंतर पुन्हा एकदा दात येतात त्यांना म्हणायचं कायमचे दात. कायमचे दात पडले तर मात्र पुन्हा दात येत नाहीत, म्हणून दातांची काळजी घ्यावी. दातामुळे आपण व्यवस्थित खाऊ शकतो आणि बोलू शकतो. कशी घ्यायची मग ही काळजी? तर काहीही खाल्लं की तोंड धुवायचं, चूळ भरायची, दातांवरून आतून आणि बाहेरून बोट फिरवायचं, खुळखुळून 5-6 वेळा चुळा भरायच्या. हे नाही केलं तर अन्नाचे कण तोंडात राहतात, दातांना आणि जिभेला चिकटून बसतात, दातामधल्या फटींमध्ये अडकतात. ते तसेच तोंडात राहिले तर कुचतात, त्यामुळे तोंडाला घाणेरडा वास येतो. वारंवार असं व्हायला लागलं तर हिरड्या खराब होतात आणि हिरड्यांमधून रक्त आणि पू यायला सुरुवात होते. तीच घाण पोटात जाते, त्यामुळे पोटाचे विकार होतात. शिवाय कुजलेले अन्नकण तोंडात राहिले तर दात किडतात, हलायला लागतात आणि पडतात. हे टाळण्यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यावर दात घासावे, जीभ आणि हिरड्या स्वच्छ कराव्या. आता दात घासण्यासाठी काय वापरायचं? काही जण कडुलिंबाच्या किंवा बाभळीच्या काड्या वापरतात. काही जण बाजारात मिळणारं दंतमंजन वापरतात. काही जण घरी तयार केलेली राखुंडी, तर काही जण ब्रश आणि पेस्ट वापरतात. ब्रश आणि पेस्ट वापरली तर दातातल्या फटी नीट स्वच्छ करता येतात. शिवाय पेस्टचा फेस होतो, त्यामुळे फटींमध्ये अडकलेले कण बाहेर पडायला मदत होते. मात्र कडुलिंबाच्या, बाभळीच्या काड्या किंवा राखुंडीमुळे दातातल्या फटी पूर्ण स्वच्छ तर होत नाहीत, शिवाय त्यामुळे हिरड्यांना इजा होते. खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुवायचेच. जेव्हा तुम्ही खाण्यासाठी स्वयंपाकघरात जाता तेव्हा आई काय सांगते? आधी हात धुवून या. मग तुम्हाला वाटतं की नाही, स्वच्छच तर आहेत आपले हात, कशाला हात धुवायचे पुन्हा पुन्हा? तर बघा एक काचेचं चंचुपात्र घ्या आणि ते अर्ध भरेल इतकं स्वच्छ पाणी त्यात ओता. आता त्यामध्ये वर्गातल्या कोणालाही हात धुवायला सांगा. नंतर त्या विद्यार्थ्याचा हात बघा. हात तर एकदम स्वच्छ झालाय, पण चंचुपात्रातलं पाणी ते गढूळ झालंय. म्हणजे काय? तर दिवसभरात अनेक कारणांनी आपले हात अस्वच्छ होतात, म्हणून खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुवायचेच. घाणेरड्या हातांनी जेवण केलं तर ती घाण पोटात जाते, पोट बिघडते, म्हणून हात जेवणाच्या आधी आठवणीने स्वच्छ धुवायचे. दातांची स्वच्छता ठेवायची, तशीच केसांची आणि नखांचीही ठेवायची. 5ही ज्ञानेंद्रियांची स्वच्छता ठेवायची, तर रोज आंघोळ करायला पाहिजे आणि आठवड्यातून निदान एकदा तरी केस धुतले पाहिजेत. स्वच्छता ठेवली नाही तर वेगवेगळे आजार होऊ शकतात. यानंतर स्वाध्याय. गाळलेले शब्द भरा. टिंब-टिंब 7व्या-8व्या वर्षी पडतात. दुधाचे दात. कुजलेले टिंब-टिंब तोंडात राहिले की त्याचा परिणाम होऊन दात पडतात. अन्नकण. ब्रश आणि टिंब-टिंब वापरली तर दातांमधील फटी नीट स्वच्छ करता येतात. पेस्ट. दात घासताना टिंब-टिंब आणि हिरड्याही स्वच्छ कराव्यात. जीभ. 5 टिंब-टिंब स्वच्छता ठेवायला हवी. ज्ञानेंद्रियांची.
आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच. अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा.